हॅलो, तन्मय येतोस का आईस्क्रीम खायला? का रे, का नाही? 10 तर वाजलेत फक्त. हो मग नेहमी तर जातोस की आपण आईस्क्रीम खायला. पितृपक्ष म्हणून काय झालं तेव्हा? हो अरे, उशीर आहे बरोबर आहे, पण आता आपण काय हे सगळे अंधश्रद्धा वगैरे पाळायचेत का? चल आईस्क्रीम खायला. अच्छा, नाही येतेस? बर, राहिलं, जाऊ दे. बघा ना काका, म्हणे की पितृपक्ष आहे म्हणून मी आता उशिराच येणार नाही. अगं बरोबर आहे त्याचं. आपल्या देशात नाही तर इतर देशातही पूर्वज पूजेची परंपरा आहे. खरं की काय? हो म्हणजे बाहेरच्या देशात पण पितृपक्ष करतात? हो. जसं तू बघशील आता एप्रिलमध्ये हा. चीनमध्ये किंगमिंग फेस्टिवल असतो. अच्छा. हा, ऑगस्टमध्ये जपानमध्ये ओमान फेस्टिवल असतो. नोव्हेंबरमध्ये मेक्सिकोमध्ये बघितलं आपण तर दिया दे लॉस म्युर्तोस असतो. इकडे समाधींना साफ केलं जातं, पुजलं जातं, उदबत्ती, अन्न, आवडतं पेय ठेवून पूर्वज परंपरा फॉलो केली जाते आणि त्यांना आशीर्वाद मागितला जातो. म्हणजे कोरियामध्ये चुसॉक करतात तसं? हो, व्हिएतनाममध्ये सुद्धा तेच करतात. अच्छा. आफ्रिकेमध्ये जर बघितलं तर घाना किंवा नायजेरिया देशांमध्ये ढोल वादन करून त्यांच्या थडग्यांना सजवून अन्न पेय ठेवून पूर्वजांना आशीर्वाद मागितला जातो. अच्छा, म्हणजे ग्रीसमध्ये एनेस्थेरियल फेस्टिवल असतो तसा? एक्झॅक्टली. रोमनमध्ये पॅरेंटेलिया फेस्टिवल असतो तसाच. हीच प्रथा पुढे जाऊन मंगोलिया किंवा पोलंड या देशांनीही फॉलो केली जाते. म्हणजे आपल्याच देशात नाही, थोडंसं भारतामध्ये याचं एक व्यवस्थित स्वरूप आहे, पण इतर देशही पूर्वज पूजेला तेवढंच महत्व देतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर सगळ्या देशांमध्ये आपापल्या पूर्वजांची आपापल्या पद्धतीने पूजा केली जाते. नक्कीच. हा प्रश्न तुम्हालाही होता का? तर व्हिडिओ पुन्हा एकदा बघा आणि तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त अजूनही अशा परंपरा माहिती असतील तर कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला तर नवीन माहितीसाठी तिखट साखरला पुन्हा एकदा भेट देऊया. धन्यवाद.